थेट जाऊयात शिवनेरी गडावरती। माझे सहकारी रिजवान शेख त्या ठिकाणाहून आपल्या सोबत आहेत। जरांगेंचं आंदोलन या ठिकाणीच पुढच्या टप्प्यामध्ये जाणार आहे आणि ते मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। तत्पूर्वी शिवनेरी गडावरती ते दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। याशिवाय ते येण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक तिथे दाखल झालेले होते। त्यांच्याशी संवाद रिजवान साधणार आहेत। रिजवान, तृप्ती, आपण तर पाहिलं तर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी शिवनेरी गडकिल्ल्यावर तर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। मी सध्या त्याच गडकिल्ल्यावरती आहे। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर असंख्य जे गडकिल्ल्यावरती जाणारे जे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते आपल्याला दिसून येत आहे गडकिल्ल्यावरती। आणि संपूर्ण हातामध्ये पोस्टर आणि बॅनर असे घेताना आपल्याला दिसून आहे। काही कार्यकर्त्यांशी देखील बोलणार आहोत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटीलला समर्थन देतात? आमच्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहेत आणि आम्ही मुंबईला जाणार म्हणजे जाणारच। आम्ही चालत राहू, कुठंही पाऊल मागे टाकणार नाही। आम्ही ते सांगतील तेच ऐकू आणि ते सांगतील तेच करू। जरांगे पाटील, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। अशा बघितलं असे अनेक जे कार्यकर्ते ते वर जाताना आपल्याला दिसून येत आहे। संपूर्ण चित्र मी तुम्हाला शिवनेरी गडकिल्ल्यावरून दाखवतो आहे। भाऊ, काय सांगाल, तुम्ही देखील मनोज जरांगे पाटीलला समर्थन आहात, कशा पद्धतीने समर्थन आहे तुमचं? समाधान नाही आहे। ज्याप्रमाणे मागच्या वर्षी आम्ही आलो होतो त्याप्रमाणे अध्यादेश काढला, परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही आहे। त्याचा तर कुठंतरी आमच्या मनात राग आहे। त्या रागाच्या पोटी आम्ही इतक्या जोरात ताकदीनं, त्याच्यापेक्षा 5 पटीनं यावर्षी मराठी निघालेले आहेत। आपण जर पाहिलं तर संपूर्ण चित्र मी तुम्हाला गडकिल्ल्यावरून दाखवतो आहे। हे संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर या गडकिल्ल्यावर गेले होते आणि आता ते दर्शन घेऊन खाली येताना आपल्याला दिसून येत आहे। विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा गडकिल्ला आहे आणि संपूर्ण चित्र मी तुम्हाला थेट NDTV मराठीच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवत आहे। आणि हे संपूर्ण असंख्य कार्यकर्ते हे मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर या गडकिल्ल्यावरती गेले होते आणि आता इथून मनोज जरांगे पाटील काही क्षणातच खाली उतरणार आहे महाराजांचा आशीर्वाद घेऊन आणि पुन्हा एकदा या मुंबईच्या दिशेने ते रवाना होणार आहे। आणि अशा पद्धतीने अनेक जे कार्यकर्ते आहेत ते घोषणा देताना आपल्याला पाहायला भेटत आहे। एका चेहऱ्यामध्ये एक उत्साह देखील या सर्व कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे। काय त्यांना विचारू, काय, कुठून आलेला आहात तुम्ही? आम्ही नांदेडून। कशा पद्धतीने उत्साह आहे मनामध्ये? कशा पद्धतीने? जरांगे पाटील जो महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून आम्ही आता पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन मुंबईकडे वाटचाल सुरू केली। तुम्ही कुठून आलात? नांदेडून झालेले। कशा पद्धतीने समर्थन असेल? मुंबई जाणार? हो, मुंबई जाणार। कशा पद्धतीने जाणार आहे? आरक्षणासाठी। तर आपण पाहिलं तर हे संपूर्ण जे कार्यकर्ते ते या ठिकाणी आलेले आहे आणि आज संपूर्ण आपण पाहिलं तर हा गडकिल्ल्याचं चित्र मी तुम्हाला दाखवतो आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी जे मनोज जरांगे पाटील असो किंवा त्यांचे असंख्य कार्यकर्ते मराठा आरक्षणासाठी या गडकिल्ल्यावरती आहे आणि पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून कुठलेही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये। आणि असंख्य जे कार्यकर्ते आहेत ते जो गडकिल्ला आहे तो गडकिल्ल्यावरून तुम्हाला दाखवतो आहे। तृप्ती, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी असंख्य जे कार्यकर्ते ते या ठिकाणी आहे। रिजवान, ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। गडावरती दर्शन घेऊन बरेचसे लोक खाली उतरतात आणि मुंबईच्या दिशेने जाणारच हा निर्धार ते सातत्याने व्यक्त करतात। मनोज जरांगे सुद्धा सध्या गडावरती आहेत। साधारण किती वाजता ते खाली उतरण्यास सुरुवात होईल? आणि महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमधून शिवनेरीवरती पोहोचण्यापूर्वीच इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती। इथे सुद्धा हजारो वाहनं पोहोचलेली आहेत आणि मुंबईकडे येणारी गर्दी मोठ्या प्रमाणात असणार आहे। त्या दृष्टीने कशा प्रकारचं नियोजन करण्यात आलंय? तृप्ती, आपण जर पाहिलं तर काही क्षणातच मनोज जरांगे पाटील या जो गडकिल्ला आहे तो गडकिल्ल्यावरून खाली उतरणार आहे आणि इथून पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे। आणि हाच तो गडकिल्ला आहे जिथे मनोज जरांगे पाटील गेलेले आहे। आपण जर पाहिलं तर हायकोर्टाच्या वतीने 1 दिवसाची मनोज जरांगे पाटील यांना परवानगी देण्यात आलेली आहे आणि 1 दिवसाचा अमर उपोषणाचा परवानगा तो हायकोर्टाने दिलेला आहे। त्यामुळे आता इथं आपण वेळ बघितली 11:30 वाजलेले आहे, परंतु मनोज जरांगे पाटील हे महाराजांचा आशीर्वाद घेण्याकरिता या गडकिल्ल्यावर आलेले आहे। आता शक्यतो सांगता येत नाही की कधीपर्यंत हे मनोज जरांगे पाटील हे मुंबईला पोहोचणार आहे, परंतु 29 तारखेला त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे। जर आज रात्रीपर्यंत जर ते मुंबईमध्ये दाखल होणार तर उद्या ते मुंबईमध्ये उपोषण करू शकतात। जर ते आज मुंबईमध्ये दाखल झाले नाही रात्रीपर्यंत तर उद्या जो आंदोलन आहे तो कुठेतरी उशीर
होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता इथून जर निघणार आहे तर ते किती वाजता निघणार आहे आणि पुढील जे कार्यकर्ते आहेत ते जागोजागी थांबलेले आहे. असंख्य कार्यकर्ते हे मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मोठमोठे क्रेन आणि मोठमोठे फूल हे घेऊन उभे आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा जो पुढील प्रवास आहे तो उशीर होताना आपल्याला दिसून येत आहे. तृप्ती, निश्चित रिजवान, मनोज जरांगे पाटील अगदी थोड्या वेळामध्ये खाली येतील तू सांगतोस त्याप्रमाणे, आणि याबरोबरच त्यांच्याबरोबर शिष्टमंडळ सुद्धा चर्चा करणार आहेत. त्यामुळे तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता. तर मुंबईमधील आझाद मैदानावरती आंदोलक दाखल होण्यासही सुरुवात झालेली आहे. इकडे शिवनेरीवरून मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघणार आहेत. तत्पूर्वी मुंबईत सुद्धा गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केलेला आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी सुद्धा तयारी सुरू केलेली आहे. जुई जाधव यांनी या संदर्भातला आढावा घेतलेला आहे, आपण पाहूयात. मराठा नेते मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईत येणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर त्यांचा भव्य दिव्य मोर्चा असणार आहे. मात्र त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की आझाद मैदान परिसराबाहेर रॅपिड ॲक्शन फोर्सची एक तुकडी तैनात झाली आहे. केवळ रॅपिड ॲक्शन फोर्स नाही तर इथले जे पोलीस आहेत, जवान देखील तैनात करण्यात आले आहे. रॅपिड ॲक्शन फोर्सचं काम म्हणजे की दंगल सदृश परिस्थिती जर निर्माण होत असेल तर त्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स इथे तैनात असते आणि त्यामुळे ही फोर्सची एक तुकडी इथे तैनात करण्यात आली आहे. अवघ्या काही वेळातच ही फोर्स आझाद मैदानामध्ये जाऊन त्यांचं जे ट्रायल आहे ते देखील करणार आहे. उद्या सकाळी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईत दाखल होणार आहे. न्यायालयाने त्यांना 1 दिवस दिला आहे परवानगी आंदोलन करण्यासाठी. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अशी त्यांची वेळ असणार आहे आंदोलनासाठी आणि त्यामुळे उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं तर आजचा दिवस देखील महत्त्वाचा आहे कारण का जर सरकारकडून कोणी प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जाणार असेल चौकशीसाठी, त्यांच्यासोबत बातचीत केल्यासाठी, तर नेमका मनोज जरांगे पाटील त्यांचा पवित्रा बदलतायत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. मात्र आझाद मैदान परिसरामध्ये शासनाकडून पूर्णपणे तयारी करण्यात आली आहे. पोलीस फोर्स असतील, हे जे रॅपिड ॲक्शन फोर्स आहे ते देखील तैनात करण्यात, त्यामुळे मोठा पोलीस फौजफाटा या संपूर्ण परिसरामध्ये तैनात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट महेश हलवाईसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई. तर आपण पाहिलं कशा प्रकारे मुंबईमध्ये ही तयारी करण्यात आलेली आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनापूर्वी. उद्या मनोज जरांगे आझाद मैदानावरती उपोषण करणार आहेत आणि त्याआधी पोलिसांकडून सुरक्षेच्या कारणास्तव सगळी तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. तर मुंबईमध्ये होणाऱ्या जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी मुंबई पोलिसांची तयारी सुद्धा सुरू आहे. सर्व पोलीस फोर्स मिळून 1500च्या आसपास पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. गरज भासल्यास अतिरिक्त पोलीस फोर्स मागवली जाईल. आझाद मैदान परिसरामध्ये 200 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत. आझाद मैदान परिसरामध्ये 5 DCP आणि त्यापेक्षा वरच्या दर्जाचे अधिकारी सुद्धा तैनात असतील. यासोबतच दंगल नियंत्रण पथक, अग्निशमन पथक सुद्धा या ठिकाणी तैनात असेल. जुई या सगळ्या तयारी संदर्भातले अपडेट्स देत आहेत. जुई, अगदीच आपण पाहतोय तृप्ती की मराठा नेते मनोज जरांगे पाटील उद्या आझाद मैदान इथे येणार आहेत आंदोलन करण्यासाठी आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी प्रशासन देखील आता सज्ज झालं आहे. आझाद मैदान या ठिकाणी जवळपास 1500हून अधिक पोलीस फोर्स तैनात करण्यात आला आहे आणि जर गरज भासल्यास अतिरिक्त पोलीस फोर्स देखील मागवण्यात येईल. आझाद मैदान परिसरातच 200 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. म्हणजे पोलीस कर्मचारी तर आहेत, मात्र जे आपले अव्वल दर्जाचे अधिकारी आहेत ते 200 पेक्षा अधिक इथे तैनात करण्यात येणार आहेत आणि 5 DCP त्यापेक्षा पुढील दर्जाचे अधिकारी देखील तैनात करण्यात येणार आहेत. आपण जर पाहिलं तर मग दंगल नियंत्रण पथक आहे, अग्निशमन पथक देखील आझाद मैदान इथे उपस्थित राहणार आहे. त्यामुळे उद्या ज्या वेळेला जरांगे पाटील इथे येतील आंदोलन करायला त्यावेळेला कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पूर्णपणे खबरदारी ही पोलिसांकडून घेतली गेली आहे आणि त्यामुळे एवढा पोलीस फौजफाटा इथे उद्या सज्ज करण्यात येणार आहे आणि जरांगे पाटील यांच्यासाठी जवळपास हजारोच्या संख्येने इथे पोलीस उद्या आझाद मैदान परिसरामध्ये तैनात करण्यात येणार आहेत. जुई, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत येणाऱ्या आंदोलकांबरोबर वाहनांचा ताफाही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या वाहनांची पार्किंगची व्यवस्था काही करण्यात आली आहे त्या दृष्टीनं? आपण जर पार्किंगची व्यवस्था पाहिली तर मग आझाद मैदान बाहेरचा जो परिसर आहे म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा जो एरिया आहे, तो रस्ता आहे, तिथे यांच्या पार्किंगची सोय करण्यात येईल. मात्र
जर आपण पाहिलं तर मग रस्ता देखील कदाचित पोलिसांकडून काही काळासाठी अडवला जाऊ शकतो, परंतु उद्या आपण जर पाहिलं तर मग वर्किंग डे आहे, लोकांची ये जा मोठ्या प्रमाणात असते सीएसटी या परिसरामध्ये, त्यामुळे पोलीस नक्कीच एक वेगळा पर्यायी देखील विचार करू शकतील. परंतु ती एक जागा सध्या तरी पोलिसांच्या नजरेस आहे पार्किंगसाठी, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये ताफा येणार आहे. आझाद मैदानच्या आतमध्ये देखील काही प्रमाणामध्ये गाड्या सोडल्या जाऊ शकतील. तृप्ती. निश्चित जुई, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता. तर मनोज जरांगे पाटील यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीसांनी दिलेल्या संधीचं सोनं करावं, फडणवीस आंदोलकांना थांबवणार नाहीत, आरक्षण दिल्यास मराठा समाज सन्मान करेल असं त्यांनी म्हटलं. मराठ्यांचे मन जिंकायची, तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा. हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाही, ही आमचा या ठिकाणाहून शब्द आहे. आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाहीत. तुम्ही आमचे वैरी नाहीत, तुम्ही आमचे शत्रू नाहीत. तुम्ही फक्त तुमची आडमुठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून. या पवित्र शिवनेरी गडावरून आमचा शब्द आहे. आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय, ते पण लोकशाही मार्गानं. आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नाही होऊ देणार. तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करू. गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका, तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मन जिंका. मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत. आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला, ही आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे.